जगामध्ये जगतायत आणि ह्या टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये जगत असताना आपली संस्कृती, आपली भाषा, आपली माणसं, आपली गावं, आपली खेडी आणि त्या खेड्यातले कितीतरी घटक काळाच्या ओघामध्ये नष्ट होत चाललेले आहेत आणि ती जतन करण्याची जबाबदारी कवी म्हणून आपली आहेत. तर त्या कवितेमध्ये, माती नावाच्या कवितेमध्ये, कावळ्या गिधाडांनी सराईतपणे संपवा हंगाम, कावळ्या गिधाडांनी सराईतपणे संपवावा हंगाम, तसा हाडामासाचा शेतकरी उद्या संपवला जाईल 7 बाऱ्यावरनं हळूहळू. कावळ्या गिधाडांनी सराईतपणे संपवावा हंगाम, तसा हाडामासाचा शेतकरी उद्या संपवला जाईल 7 बाऱ्यावरनं हळूहळू. आणि मवाली होईल मळेकरी, आणि मवाली होईल मळेकरी, बिल्डर होईल वाहुदार, कसायाला विकून गाय कुणबी भटकल दारोदार. आणि मवाली होईल मळेकरी, बिल्डर होईल वाहुदार, कसायाला विकून गाय कुणबी भटकेल दारोदार. बियाणं म्हणून कसाई पेरेल पैसा, बियाणं म्हणून कसाई पेरेल पैसा, पैशाचीच करून बघेल शेती, तेव्हा अवघडलेल्या बाईवाणी हंबरून उठेल माती, अवघडलेल्या बाईवाणी हंबरून उठेल माती. चिडी पाखरांनाही सरसगट दावणीला बांधून उद्या कत्तल केली जाईल रानाची, चिडी पाखरांनाही सरसगट दावणीला बांधून उद्या कत्तल केली जाईल रानाची. हळूहळू भुईसपाट केला जाईल डोंगर, सोनं पिकवणाऱ्या जमिनीवरून फिरवला जाईल गाढवाचा नांगर, सोनं पिकवणाऱ्या जमिनीवरून फिरवला जाईल गाढवाचा नांगर. आणि उभारले जातील टॉवर्स, आभळमुखे घेणाऱ्या बिल्डिंगी, सत्व विकणारे मॉल्स, आणि अभ्यासली जाईल शोकेशमध्ये ठेवून ग्रामीण संस्कृती, ग्रामीण भाषा, ग्रामीण बोली. आणि अभ्यासली जाईल शोकेशमध्ये ठेवून ग्रामीण संस्कृती, ग्रामीण भाषा, ग्रामीण बोली. पण कोयत्या सुऱ्यांची भाषा करणाऱ्याला कसं कळणार, पण कोयत्या सुऱ्यांची भाषा करणाऱ्याला कसं कळणार. साद घालणार भाबड रान, चिडी पाखरांची आजान बोली, कदाचित उद्या कवितेतच उरतील आभाळ झुल्यात झुलणाऱ्या वेली, कदाचित उद्या कवितेतच उरतील आभाळ झुल्यात झुलणाऱ्या वेली, आभाळ झुल्यात झुलणाऱ्या वेली. धन्यवाद.